कधी विचार केलाय का की भारताचा नकाशा तो कसा बदलू शकतो? आज आपण त्याच ताकदीबद्दल जाणून घेणार आहोत, जी भारताच्या नकाशात नवीन राज्य जोडू शकते. चला तर मग सुरुवात करूया. तर मग सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, भारतात एखादं नवीन राज्य सामील होतं तरी कसं? यामागे नक्की कोणती प्रक्रिया आहे, कोणता नियम आहे? आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत. आणि याचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला कुठे जावं लागेल? अर्थातच देशाच्या सर्वोच्च नियमांच्या पुस्तकाकडे, म्हणजे आपल्या भारतीय संविधानाकडे. कारण ही शक्ती तिथूनच येते. हो, अगदी बरोबर. ही ताकद, ही शक्ती थेट आपल्या भारतीय संविधानातूनच येते. आणि विशेषतः संविधानाच्या भाग 1 मधून, जिथे संघ आणि त्याच्या राज्यक्षेत्राबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. ठीक आहे, मग आता थेट मुद्द्यावर येऊया. तो नेमका नियम आहे तरी काय जो हे सगळं ठरवतो? हा नियम म्हणजे आपल्या संविधानातलं अनुच्छेद 2. आणि हे इतकं स्पष्ट आहे ना, ते सरळ सांगतं की संसदेला कायदा करून नवीन राज्ये भारतात सामील करण्याचा अधिकार आहे. याचाच अर्थ नवीन राज्याच्या प्रवेशाची किल्ली ही आपल्या संसदेच्या म्हणजे पार्लमेंटच्या हातात आहे. आता यातले काही महत्त्वाचे शब्द आहेत, ते जरा सोपे करून समजून घेऊया. संसद म्हणजे ती संस्था जिला हा अधिकार दिला आहे. समावेश म्हणजे समजा एखादा प्रदेश आधीपासूनच आहे त्याला भारतात घेणं. आणि स्थापना म्हणजे अगदी नव्यानं एखादं राज्य तयार करणं. हे दोन्ही अधिकार संसदेकडेच आहेत. आता हे सगळं कायद्याच्या भाषेत थोडं किचकट वाटू शकतं, बरोबर? चला, एक अगदी सोपं आपल्या रोजच्या आयुष्यातलं उदाहरण घेऊ. असं समजा की आपला भारत देश म्हणजे एक खूप मोठी हाऊसिंग सोसायटी आहे. आणि या सोसायटीत वेगवेगळी राज्य म्हणजे वेगवेगळी कुटुंब राहतात. आता विचार करा, एक नवीन कुटुंब आलं आणि त्यांना आपल्या सोसायटीचा भाग व्हायचा आहे. मग काय होईल? त्यांना सदस्य कसं बनवायचं हे सोसायटीचे नियम ठरवतात, नाही का? मॅनेजिंग कमिटी त्या नियमाप्रमाणेच त्यांना सदस्यत्व देते. बस अगदी तसंच आपली संसद म्हणजे पार्लमेंट कायद्याचा वापर करून एका नवीन राज्याला भारतात सामील करून घेते. म्हणजे हे सगळं एका ठरलेल्या नियमाप्रमाणेच होतं. ठीक आहे, हे सगळं झालं थिअरीबद्दल. पण खरंच असं कधी झालंय का? हो, नक्कीच. चला तर मग काही खरीखुरी उदाहरणं बघूया, म्हणजे विषय अजून स्पष्ट होईल. आपल्या इतिहासात याची 2 खूपच चांगली उदाहरणं सापडतात. एक म्हणजे 1975 साली सिक्कीमचं भारतात सामील होणं, आणि दुसरं म्हणजे गोवा. गोवा 1961 मध्ये स्वतंत्र झालं आणि 1987 मध्ये त्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. या दोन्ही वेळेला संसदेनं याच अनुच्छेद 2चा वापर केला होता. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, जो या सगळ्या प्रक्रियेचा आत्मा आहे. आणि तो मुद्दा हा आहे की जेव्हा नवीन राज्याला भारतात सामील करायचा विषय येतो, तेव्हा सगळ्यात मोठा अंतिम अधिकार कोणाकडे असतो? तो असतो फक्त आणि फक्त आपल्या संसदेकडे. हेच आहे अनुच्छेद 2चं सार. पण थांबा, एक प्रश्न अजूनही बाकी आहे. जर अनुच्छेद 2 नवीन राज्यांना सामील करण्याबद्दल आहे, मग अनुच्छेद 3 काय करतं? सध्याच्या राज्यांबद्दल त्यात काही आहे का? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? कधी विचार केलाय का की भारताचा नकाशा तो कसा बदलू शकतो? आज आपण त्याच ताकदीबद्दल जाणून घेणार आहोत, जी भारताच्या नकाशात नवीन राज्य जोडू शकते. चला तर मग सुरुवात करूया. तर मग सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, भारतात एखादं नवीन राज्य सामील होतं तरी कसं? यामागे नक्की कोणती प्रक्रिया आहे, कोणता नियम आहे? आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत. आणि याचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला कुठे जावं लागेल? अर्थातच देशाच्या सर्वोच्च नियमांच्या पुस्तकाकडे, म्हणजे आपल्या भारतीय संविधानाकडे. कारण ही शक्ती तिथूनच येते. हो, अगदी बरोबर. ही ताकद, ही शक्ती थेट आपल्या भारतीय संविधानातूनच येते. आणि विशेषतः संविधानाच्या भाग 1 मधून, जिथे संघ आणि त्याच्या राज्यक्षेत्राबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. ठीक आहे, मग आता थेट मुद्द्यावर येऊया. तो नेमका नियम आहे तरी काय जो हे सगळं ठरवतो? हा नियम म्हणजे आपल्या संविधानातलं अनुच्छेद 2. आणि हे इतकं स्पष्ट आहे ना, ते सरळ सांगतं की संसदेला कायदा करून नवीन राज्ये भारतात सामील करण्याचा अधिकार आहे. याचाच अर्थ नवीन राज्याच्या प्रवेशाची किल्ली ही आपल्या संसदेच्या म्हणजे पार्लमेंटच्या हातात आहे. आता यातले काही महत्त्वाचे शब्द आहेत, ते जरा सोपे करून समजून घेऊया. संसद म्हणजे ती संस्था जिला हा अधिकार दिला आहे. समावेश म्हणजे समजा एखादा प्रदेश आधीपासूनच आहे त्याला भारतात घेणं. आणि स्थापना म्हणजे अगदी नव्यानं एखादं राज्य तयार करणं. हे दोन्ही अधिकार संसदेकडेच आहेत. आता हे सगळं कायद्याच्या भाषेत थोडं किचकट वाटू शकतं, बरोबर? चला,
एक अगदी सोपं आपल्या रोजच्या आयुष्यातलं उदाहरण घेऊ. असं समजा की आपला भारत देश म्हणजे एक खूप मोठी हाऊसिंग सोसायटी आहे आणि या सोसायटीत वेगवेगळी राज्य म्हणजे वेगवेगळी कुटुंब राहतात. आता विचार करा, एक नवीन कुटुंब आलं आणि त्यांना आपल्या सोसायटीचा भाग व्हायचा आहे. मग काय होईल? त्यांना सदस्य कसं बनवायचं हे सोसायटीचे नियम ठरवतात, नाही का? मॅनेजिंग कमिटी त्या नियमाप्रमाणेच त्यांना सदस्यत्व देते. बस अगदी तसंच आपली संसद म्हणजे पार्लमेंट कायद्याचा वापर करून एका नवीन राज्याला भारतात सामील करून घेते. म्हणजे हे सगळं एका ठरलेल्या नियमाप्रमाणेच होतं. ठीक आहे, हे सगळं झालं थिअरीबद्दल. पण खरंच असं कधी झालंय का? हो, नक्कीच. चला तर मग काही खरीखुरी उदाहरणं बघूया, म्हणजे विषय अजून स्पष्ट होईल. आपल्या इतिहासात याची दोन खूपच चांगली उदाहरणं सापडतात. एक म्हणजे 1975 साली सिक्कीमचं भारतात सामील होणं आणि दुसरं म्हणजे गोवा. गोवा 1961 मध्ये स्वतंत्र झालं आणि 1987 मध्ये त्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. या दोन्ही वेळेला संसदेनं याच अनुच्छेद 2चा वापर केला होता. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, जो या सगळ्या प्रक्रियेचा आत्मा आहे. आणि तो मुद्दा हा आहे की जेव्हा नवीन राज्याला भारतात सामील करायचा विषय येतो तेव्हा सगळ्यात मोठा अंतिम अधिकार कोणाकडे असतो? तो असतो फक्त आणि फक्त आपल्या संसदेकडे. हेच आहे अनुच्छेद 2चं सार. पण थांबा, एक प्रश्न अजूनही बाकी आहे. जर अनुच्छेद 2 नवीन राज्यांना सामील करण्याबद्दल आहे, मग अनुच्छेद 3 काय करतं? सध्याच्या राज्यांबद्दल त्यात काही आहे का? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?